थोडं पुढे गेलं की ते भावना मातेचं मंदिर आहे. तिथं उजव्या हाताला ते जुनं घर आहे बघ. इतके वर्ष बंद होतं, आज कोणतरी उघडलंय ते. जरा वाईज बघ, जामकरांच्याच घरातला माणूस आहे का कोणी भाडे करू आहे, जरा माहिती घे. होय, बघून येतो. थांब रे, जेवून जा. एवढं काय अडलं नाही. ए नाही, आत्ताच्या आत्ता जा, नाही तर माझ्या घशाखाली घास उतरायचा नाही. मी काय म्हणती का गोपाळच्या जेवणाचं एवढंच पडलं असेल तर मग सुधाकरला जाऊ द्यायचं का? हा, तो काय उपयोगाचा आहे माहिती ना? उगाच जायचा आणि काम वाढवून यायचा नाही. भाऊ, ए भाऊ, तू जा जा जा. आपा, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. तुमचं टेन्शन मध्ये चेहरा बघवत नाही मला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी येतो बघून कोण आलंय ते. मुर्दा जेवण सोडून गेलाय ना, म्हणजे नक्की त्या घराची त्याला काहीतरी माहिती असेल, त्याशिवाय तो जाणार नाही. मला चांगली त्याची खोड माहिती आहे. जिकडं गुलाल खोबरं ना तिकडं चांग भलं, अशी गत आहे त्या मुडद्याची. ए म्हातारे, गप की जरा. तुम्ही एवढ्या रात्री इथे? हा, ते इकडनं चाललो होतो. तुमच्या घरात अंधारच दिसला. बाहेर सगळीकडे लाईट आहे, तुमच्या घरात अंधार. म्हणलं काय झालंय बघावं. अहो, सकाळपासून तेच चालू आहे. जुनं घर आहे ना, मीटर खराब झाला असेल. मी फार प्रयत्न केले पण लाईट्स काही ऑन होत नाहीयेत. आणि ह्या मेणबत्त्या आहेत तेवढाच काय तो आधार. मी बघू का? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर. फ्यूज उडाला असेल, बघायला लागेल. बघू मी? नाही म्हणजे मला कळतंय, असं फारशी ओळख नसलेल्या माणसाला एकदम असं घरात घेणं म्हणजे. नाही, मी उद्या सकाळी येतो, नाही तर राहू द्या. नाही नाही नाही, थांबा. तुम्ही या ना आत या. अहो, आपली अगदीच ओळख नाहीये असं नाहीये. सकाळी झालीच की ओळख आपली. मेणबत्ती आहे का अजून एक? आहेत की. आणा की मग. हो, एक मिनिट. मीटर कुठे? आतमध्ये. मी बघू का? चालेल ना तुम्हाला? हो, या ना, या. होय, काल मी तुला भेटून गेलो, त्याच्यानंतर त्या पाहुणेबाईचा काय फोन बिन आला का नाही? नाही ना, आणि मी सारखा फोन चेक करत असतो माझा, बघत असतो त्याला रेंज आहे का नाही. मला सारखं असं वाटतं की कधीतरी अचानकच पाहुणेबाई कावळा बसल्यावानी फोन करायचा आणि नेमकं फांदी तुटल्यावानी त्याला रेंज नसायची. त्यांच्या फोनची वाट बघून बघून मला वैताग आला, पण पाहुणेबाईचा फोन नाही आला. त्या गेल्यापासून कशातच मन लागणं झालंय लागा. एकदा तर शेवटचं भेटून जाय पाहिजे होतं का नाही त्यांनी. कौगा आपला मेसेज करायचा की मेरा फोन मिल गया है, पिताजी की तब्येत खराब है आणि मैं वापस दिल्ली जा रही हूँ. मला काय वाटतं माहितीये का, माणूस जवळचा असला का नाही आणि ते निरोप न देता गेला की मनाला लय कस तरी वाटतं रे. मला तर त्यांची काळजीच वाटायला लागली गोपाळ. मला असा संशयच येतोय आता की त्यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय. तुला काय येड लागलंय का रे? त्यांच्याबरोबर कशाला काय चुकीचं घडेल? चुकीच्या माणसाबरोबर चुकीचं घडतं. त्या चांगल्या होत्या, त्यांच्याबरोबर सगळं चांगलंच होणार. आणि आता तूच म्हणलं का नाही, हा त्यांचा काहीतरी मोबाईलवर मेसेज आलाय, काय पिताची की तब्येत खराब आहे, त्याच गडबडीत असतील त्या, म्हणून फोन नसेल केला. आणि चित्या, काय काय माणसाचा स्वभाव असतो बघ, जिथं जात्यात तिथलंच होऊन जात्यात. तुला लय आठवण येते रे त्यांची, त्यांना तुझी आठवण येत नसेल ना? नाही, अरे असं होणं शक्यच नाही. पाहुणेबाईंना माझी आठवण येणार नाही असं होणारच नाही. अरे आम्ही किती गप्पा मारायचो लागा, माझ्या घरी राहिल्या होत्या की त्या, आणि असं वाटायचं की त्या माझ्या घरातल्याच आहेत. अरे म्हणजे आता बघ की,
तू काय ना तर मी काय किंवा कोणी बी आपण कुठं बी गेलो तर आपलं सामान न घेता येतोय परत घरी. हा असं कसं त्या सामान सोडून जातील बरं? आणि हे फक्त मलाच नाही, तुमच्या सुद्या हवालदाराला बी असंच वाटतंय. त्याचा काय संबंध? अरे पाहुणीबाई गायब झाल्या का नाही अचानकच, हे त्याला बी पटत नव्हतं, म्हणून तो घरी आला होता पाहुणीबाईचं सामान चेक करायला. आणि तेव्हा आम्हाला कळलं की पाहुणीबाईनं एक लय मोठी गोष्ट लपवली आपल्या सगळ्यांपासून. कुठली गोष्ट? लगा पाहुणीबाई खोटं बोलल्या आपल्याशी. काय? आपल्या सगळ्यांना काय वाटत होतं की पाहुणीबाई दिल्लीवरून आल्या असंच सांगत होत्या ना त्या. तसं नाही गोपाळ, पाहुणीबाई वाराणसीवरून आल्या होत्या. नाही जित्या, अरे असं काय नसेल झालं. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि त्या वाराणसीवरूनच आल्यात. असं काय पुरावा बिरावा गावलाय काय तुम्हाला? अरे होय की, सुद्या घरी आला होता का नाही तेव्हा त्यानं पाहुणीबाईची सुटकेस सगळी तपासली. अरे त्याला तिकीट गावलं ना विमानाचं पाहुणीबाईचं, वाराणसी टू पुणे. अरे मला हेच कळना झालंय, पाहुणीबाई असं कशाला खोटं बोलतील ती मी माझ्याशी. तरीच काल तो सुधाकर माझी एवढी चौकशी करत होता. त्याचं लक्ष आता या गंगाच्या मॅटरवरून दुसरीकडे वळवावं लागेल. ते बी सिंग